विधान परिषद जागा वाटपासाठी भाजप आणि शिवसेनेमध्ये खलबतं। उपमुख्यमंत्री शिंदेंच्या नंदनवन बंगल्यावरती बैठक संपन्न। निवडणुकांच्या जागांवरून शिंदे, बावनकुळे आणि रवींद्र चव्हाण यांच्यामध्येही चर्चा। विधान परिषदेच्या जागा वाटपाबाबत निर्णय अंतिम टप्प्यात। विधान परिषदेच्या जागा महायुतीतच लढल्या जाणार, तर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जागांबाबत शिक्कामोर्तब करतील। नंदनवरील बैठकीनंतर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचीही प्रतिक्रिया असेल। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात 2 टप्प्यांमध्ये बोलणी, अंतिम निर्णय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री घेतील। संजय शिरसाट यांची माहिती समोर। प्रसाद लाड यांना आरक्षणाबाबत काडीची अक्कल नाही, प्रसाद लाड यांनी हॉटेल व्यवसाय सांभाळावा। लक्ष्मण हाकेंची प्रसाद लाड आणि जरांगे पाटलांच्या भेटीवरती ही टीका। लक्ष्मण हाके यांना मी ओळखत नाही, ओबीसी आरक्षणाला माझा कधीच विरोध नाही। लक्ष्मण हाकेंनी ओबीसी नेत्यांसोबत चर्चा करायला हवी, तर हाके यांच्या टीकेला प्रसाद लाड। डिझेल पेट्रोलच्या मागणीमध्ये अचानकपणे 20 ते 30% वाढ। मुख्यमंत्री फडणवीस यांचं हे वक्तव्य। पेट्रोल डिझेलबाबत सर्व जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तांना सूचना दिल्या अशी माहिती। शेतकऱ्यांच्या नावाखाली कुणी साठेबाजी करत असेल तर लक्ष द्या, अशा देखील सूचना। देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 10 दिवसांमध्ये तिसऱ्यांदा वाढ झाली। पेट्रोलचे दर 87 पैशांनी, डिझेलचे दर 91 पैशांनी आता वाढले। दिल्लीमध्ये सीएनजीच्या दरात वाढ। दिल्लीमध्ये सीएनजीच्या दरात प्रति किलो 1 रुपयांची वाढ झाली। दिल्लीमध्ये सीएनजीचे दर प्रति किलो 81.9 रुपयांवर। इंधनाच्या दरात वाढ झाली, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना फटका बसला। महंगाई मॅन काँग्रेसची पुन्हा एकदा मोदींवरती टीका। पेट्रोल डिझेल दरात तिसऱ्यांदा वाढ झाली, त्यानंतर काँग्रेसची टीका। या आधीच्या दरवाढीनंतर काँग्रेसनं महंगाई मॅन अशी टीका केलेली। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 13 लाख 8,000 लिटर डिझेल उपलब्ध असल्याचा प्रशासनाचा दावा, तर अनेक पेट्रोल पंप फिरलो तरी देखील डिझेलच मिळत नाही। साठा कुठेच उपलब्ध नाही आणि कुठे उपलब्ध असेल तर ते भुजबळांनी सांगावं, शेतकऱ्याचा संताप। छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमचे नगरसेवक कुणाल राऊत यांना डिझेल टंचाईचा फटका बसला। डिझेल भरण्यासाठी चालक 2 तास रांगेत थांबला, त्यानंतर डिझेल मिळालं। अहिल्यानगरमधील ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांना पेट्रोल डिझेल मिळणं बंद। पेट्रोल आणि डिझेल मिळत नाहीये, त्यामुळे शेतकऱ्यांवर शहरात येण्याची वेळ। शेतीच्या कामासाठी शहरात येऊन इंधन गावाकडे नेलं जात असल्याचंही समोर आलं। बुलडाणा जिल्ह्यामध्ये मुबलक इंधन साठा उपलब्ध, शेतकरी किंवा ग्राहकांनी घाबरून जाऊ नये, बुलडाणा जिल्हाधिकारी डॉक्टर प्रवीण कुमार देवरे यांचं हे आवाहन। नागपूरमध्ये पेट्रोल डिझेलच्या दरात प्रति लिटर 90 पैशांची वाढ। पेट्रोल 108 रुपये 99 पैसे लिटर, तर डिझेलचे दर 95 रुपये 57 पैशांवर पोहोचले। कोल्हापूरमध्ये पेट्रोलच्या दरात आता 87 पैशांची, याशिवाय डिझेलच्या दरात 91 पैशांची वाढ। कोल्हापूरमध्ये पेट्रोलचे दर 109 रुपये प्रति लिटरवर पोहोचले। डिझेलचा दर 95 रुपये प्रति लिटरवरती पोहोचला। नंदुरबार जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीची ताकद वाढली, त्यामुळे येणाऱ्या निवडणुका स्वबळावर लढणार। जिल्ह्यात काही मोठ्या नेत्यांचे पक्षप्रवेश देखील होणार। जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे यांचं हे सूचक विधान। मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून शस्त्रांची तस्करी करणाऱ्या 3घांना अटक करण्यात आली। आरोपींकडून 3 विदेशी बनावटीचे पिस्तूल, मॅगझिन यासह 45 जिवंत काडतुस जप्त करण्यात आली। पुण्यातील मंगेशकर रुग्णालयातील चिमुकलीचं मृत्यू प्रकरण महापालिकेनं 4 सदस्यीय चौकशी समिती नेमली। समितीला 7 दिवसांमध्ये अहवाल देण्याच्या सूचना। डोळ्यांची तपासणी करताना 6 वर्षीय मुलीचा मृत्यू। बोलीमध्ये डिझेल मिळत नाही, त्यामुळे शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले। शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांनी महामार्ग रोखून धरला। वसमत तालुक्यातल्या चोंडी फाटा परिसरामध्ये शेतकऱ्यांचा रास्ता रोको, कॅनमध्ये डिझेल उपलब्ध करून देण्याची शेतकऱ्यांची मागणी। अमरावतीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनच्या दरात वाढ। सोयाबीनचे दर प्रति क्विंटल 7,200 रुपयांवर गेले। जागतिक बाजारपेठेत सोयाबीनची मागणी वाढली, आवक घटली, त्यामुळे दरात मोठी वाढ झाली। नांदेडच्या नायगाव या ठिकाणी इकळी मोर्धे शेतकरी वसंत चोपले यांचा कडीपत्ता आणि पुदिन्याची यशस्वी शेती। सर्वच सीझनमध्ये पुदिना आणि कडीपत्त्याला चांगली मागणी। डिझेल तुटवड्यामुळे वाहतुकीचा खर्च वाढला, त्यामुळे नफा मागला। वर्ध्याच्या कारंजा या ठिकाणी विनापरवाना वाहनं चालवणाऱ्या अल्पवयीन चालकांवर कारवाई। अल्पवयीन चालकांकडून 30 दुचाकी देखील ताब्यात घेण्यात आल्या। संबंधित मुलांच्या पालकांचं समुपदेशन करत वाहनांवरती दंडात्मक कारवाई करण्यात आली। वर्ध्यात मेफेड्रोन अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या पती पत्नीवर कारवाई। आरोपीकडून 4 ग्राम 50 मिलीग्राम मेफेड्रोन अंमली पदार्थ जप्त। वर्धा शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आला।